प्रभाग 14 मध्ये सुनीता फुलसुंदरांची दमदार एंट्री। राष्ट्रवादी अजित पवार गटतर्फे अर्ज दाखल। उबाठा शिवसेना गटाचे प्रथम महापौर भगवान फुलसुंदर यांच्या धर्मपत्नी सुनीता भगवान फुलसुंदर यांनी प्रभाग क्रमांक 14 मधून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटतर्फे अधिकृतपणे अर्ज दाखल केला आहे। गणेश भोसले, प्रकाश भागानगरे यांच्यासह कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहिल्याने परिसर राजकीय उत्साहाने दणाणून गेला। अर्ज दाखल करताना समर्थकांकडून घोषणाबाजी, जल्लोष आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। सुनीता फुलसुंदर यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग 14 मधील निवडणूक अधिकच चुरशीची होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। माजी महापौर भगवान फुलसुंदर यांच्या कारकिर्दीत झालेल्या विकास कामांचा फायदा या उमेदवारीला होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। या अर्जानंतर प्रभागातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली असून आगामी दिवसात प्रचार मोहीम वेग घेणार असल्याची शक्यता आहे। गेल्या 25 वर्षापासून मी समाजकारणात राजकारणात काम करतो। आपण सगळे नगरवासी मला लहानपणापासून ओळखतात, परंतु आता विकास कामांसाठी आमचे सर्वच नगरसेवक माझ्याबरोबरचे संजय चोपडा, त्याचप्रमाणे गणेशराव भोसले, प्रकाश भागानगरे हे आम्ही सगळे पूर्वीचे मूळ आश्रम शिवसेनेचेच होते आणि संग्राम भाईंच्या भूमिकेमुळं विकासाची भूमिका या भूमिकेमुळं आम्ही सगळे प्रभावित होऊन आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे आणि माझ्या मिसेसला त्यांनी उमेदवारी दिली। म्हणजे राजकारणात पदं येतात आणि जातात, परंतु समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे या उद्देशाने मी तिकडे गेलो। किती विश्वास वाटतो आपल्याला निवडणुकीमध्ये विजयाचा? 100% विश्वास वाटतो, कारण याच्या अगोदरही आता मी असेल, प्रकाश भागानगरे असतील, गणेश भोसले असतील, त्याच्यानंतर आम्ही सगळे पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे नगरसेवक। आता काही गोष्टीसाठी वरच्या लेवलला जसं तडजोडी होतं तसं खाली आम्ही पण आमच्या प्रभागामध्ये प्रभागाच्या विकासासाठी नागरिकांच्या मदतीने त्यांचंही सगळ्यांचं म्हणून की तुम्ही सगळे एकत्र आले पाहिजे प्रभागासाठी, म्हणून आम्ही। प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर।